Hello students, today we study molecular basis of inheritance part 3rd from Maharashtra State Board. Today we study 4.3 DNA packaging. आज आपण DNA packaging हा पॉइंट शिकणार आहोत. Length of DNA double helix molecule in a typical mammalian cell is approximately 2.2 meter. आपण 11वीच्या इयत्तेमध्ये DNAचं डबल हेलिकल स्ट्रक्चर स्टडी केलेलं होतं. बघा, त्याची जर टिपिकल मॅमेलियन सेल म्हणजे एका सस्तन प्राण्यांची जी सेल आहे त्याच्यातली जर त्यांची लेंथ पाहिली तर ती असते 2.2 मीटर. पण अप्रॉक्सिमेट साईज ऑफ टिपिकल न्यूक्लियस, त्याचा जर न्यूक्लियसचा साईज पाहिला तर त्या न्यूक्लियसचा साईज हा अतिशय कमी म्हणजे फक्त 10 to 6 मीटर असतो. 10⁻⁻⁶ मीटर असतो. मग हे कसं पॉसिबल आहे? एवढ्या लहान आकाराचा असलेल्या न्यूक्लियसमध्ये इतकं मोठं DNA बसू शकत नाही. हाऊ दिस लॉंग DNA मॉलिक्यूल कॅन बी देन अकोमोडेटेड इन द सच अ स्मॉल न्यूक्लियस. एवढ्या छोट्या न्यूक्लियसमध्ये तो कसा बसू शकेल? मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला कंडेन्स करावं लागेल, त्याचा आकार छोटा करावा लागेल, कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग करावं लागेल आणि मग तो अशा या छोट्याशा न्यूक्लियसमध्ये फिट बसेल. मग तेच आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. त्यालाच म्हणतात बघा पॅकेजिंग, DNA पॅकेजिंग. कशात पॅक करायचं आहे? तर तो आपल्याला न्यूक्लियसमध्ये पॅक करायचा आहे. पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. पहिला आहे पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट म्हणजेच बॅक्टेरियल सेलमध्ये कसं होतं हे बघणार आहे, आणि दुसरं आहे पॅकेजिंग इन यूकॅरियोट. त्यातलं पहिलं आपण बघूया, पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट सेल्स. इन प्रोकॅरियोट्स लाईक इश्चेरेरिया कोलाय, बॅक्टेरियाचं नाव आहे, सेल साईज इज ऑलमोस्ट 2 to 3 mu long. They do not have well organized nucleus. प्रोकॅरियोट सेलमध्ये वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस वगैरे काही नसतं, कारण त्यांच्यावरती न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट असतो. तसंच न्यूक्लिओलस सुद्धा अब्सेंट असतो. द न्यूक्लिओलाइड इज स्मॉल, सर्क्युलर, हायली फोल्डेड, नेकेड रिंग ऑफ DNA. त्याचा जो न्यूक्लियस आहे त्याला आपण पर्टिक्युलरली न्यूक्लियस असं म्हणू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हे अब्सेंट असतात. म्हणून त्याला आपण म्हणले बघा न्यूक्लिओलाइड. मग हे न्यूक्लिओलाइड कसं असतं? स्मॉल, सर्क्युलर, हायली फोल्डेड अँड नेकेड रिंग ऑफ DNA. त्याच्यावरती कसलंही कवरिंग वगैरे काही नाही आहे. कंटेनिंग अबाउट 4.6 मिलियन बेस पेअर्स. 11वीच्या सिलेबसमध्ये तुम्ही बेस पेअर्स शिकलेले आहात. प्युरिन आणि पायरिमिडीनचे बेस पेअर्स असतात. तसे इथं किती असतात बघा? 4.6 मिलियन बेस पेअर्स असतात. तर 1100 म्यू लॉंग, अप्रॉक्सिमेटली 1.1 mm आहे त्याची लेंथ. न्यूक्लिओलाइड इज टू बी फिटेड और पॅक्ड इन टू अ सेल विच इज हार्डली 2 to 3 μm. ह्या DNAची लेंथ ही 1100 म्यू इतकी लांब आहे आणि त्या न्यूक्लियसला त्याचा जो सेल आहे त्याची सेल 2 to 3 म्यू आहे. म्हणजेच खूप जास्त त्याचं कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग करायचं आहे. तेच आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हेन्स द निगेटिव्हली चार्जड DNAचा चार्ज असतो निगेटिव्ह, बिकम सर्क्युलर अँड रिड्युसिंग द साईज टू 350 μm in diameter. This is further reduced to 30 μm in diameter because of folding and looping. 40 to 50 domains or loops are formed. त्याच्यामध्ये 40 ते 50 डोमेन्स किंवा लूप्स तयार होतात. आपण डायग्रॅममध्ये बघू शकतो. बघा, डायग्रॅममध्ये दिसते तुम्हाला. सर्क्युलर, पहिल्यांदा सर्क्युलर DNA होता, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फोल्डेड क्रोमोझोम्स तयार झाले आणि 40 ते 50 त्याचे लूप्स तयार झाले.
आता आणखीन ह्याला सुपर कॉइलिंग करायचं आहे बघा. सुपर कॉइल्ड फोल्डेड क्रोमोझोम. फॉर्मेशन ऑफ लूप इज असिस्टेड बाय RNA कनेक्टर. त्याच्यामध्ये RNA हा काय होणार आहे, कनेक्ट होणार आहे. इच डोमेन इज फर्दर कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड. प्रत्येक जो लूप आहे किंवा डोमेन आहे ते आत गुंडाळलं गेल्यासारखं जे दिसतंय त्याला लूप किंवा डोमेन असं म्हटलं. आणि तो पुन्हा एकदा सुपर कॉइलिंग होतो आणि त्याचा साईज किंवा त्याचा शेप हा फक्त 2 म्यू एवढा राहिलेला आहे. दिस कॉइलिंग और पॅकेजिंग इज असिस्टेड बाय पॉझिटिव्हली चार्जड. DNA चार्ज आहे तो निगेटिव्ह आहे आणि आता पॉझिटिव्हली चार्ज जो आहे HU असं म्हणतोय त्याला, हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन्स अँड एन्झाईम्स लाईक. 2 महत्त्वाचे एन्झाईम्स आहेत बघा. एक आहे DNA गायरेज अँड DNA टोपोआयसोमरेज. 2 एन्झाईम्स आहेत आणि त्या एन्झाईम्सची नावं लक्षात ठेवा. DNA गायरेज अँड DNA आयसोमरेज. फॉर मेंटेनिंग सुपर कॉइल्ड स्टेट. ह्याची जी सुपर कॉइल्ड स्टेट आहे ती अशीच्या अशी राहावी. ते सगळे कॉइलिंग किंवा ते जे लूप तयार झालेले आहेत ते सुटू नयेत किंवा वेगवेगळे होऊ नयेत. त्यांना धरून ठेवण्याचं काम कोण करणार आहेत बघा, DNA गायरेज अँड DNA टोपोआयसोमरेज. नेक्स्ट आहे पॅकेजिंग इन यूकॅरियोट्स. यूकॅरियोट cell shows well organized nucleus containing nuclear membrane, nucleolus and thread like material in the form of chromosome. प्रोकॅरियोटमध्ये न्यूक्लियस हा प्रॉमिनंट नव्हता. त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस वगैरे काही नव्हतं. पण आता यूकॅरियोटिक सेलमध्ये वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस आहे की ज्याच्यावरती न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियसमध्ये पुन्हा थ्रेड लाईक मटेरियल सुद्धा आपल्याला क्रोमोझोमच्या फॉर्ममध्ये बघायला मिळणार आहे. इन द क्रोमोझोम्स DNA is associated with histones and non-histone proteins as was reported by R. Kornberg in 1974. The organization of DNA is much more complex in eukaryote. ह्या DNAचं जे ऑर्गनायझेशन आहे किंवा त्याचं जे पॅकेजिंग आहे हे सगळ्यात जास्त अवघड आहे यूकॅरियोटिक सेलमध्ये. डिपेंडिंग अपॉन the abundance of amino acid residues with charged side chains, a protein acquires its charge. वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड्स सापडतात आणि त्यांच्यावरती चार्ज आहे आणि त्याच्यामुळं ह्या प्रोटीनला सुद्धा चार्ज प्राप्त झालेला आहे. कारण प्रोटीन कशापासून बनलेले असतात तर अमायनो ॲसिड्सपासून. हिस्टोन्स आर द प्रोटीन्स दॅट आर रिच इन लायझिन अँड अर्जिनिन रेसिड्यूज. हिस्टोन प्रोटीन जे आहेत ते अमायनो ॲसिड्स आहेत बघा, लायसिन आणि अर्जिनिन नावाच्या अमायनो ॲसिडच्या रेसिड्यूपासून बनलेले असतात. बोथ दीज अमायनो ॲसिड रेसिड्यू आर बेसिक अमायनो ॲसिड्स अँड कॅरी पॉझिटिव्ह चार्जेस विथ देम. त्यांच्यावरती हे जे अमायनो ॲसिड्स आहेत हिस्टोनमध्ये हे बेसिक अमायनो ॲसिड आहेत, लायसिन आणि अर्जिनिन, आणि त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. DNA वरती निगेटिव्ह चार्ज असतो. बघा डायग्रॅममध्ये दिसतंय तुम्हाला ऑक्टोमर्स ऑफ हिस्टोन. 8 हिस्टोन मॉलिक्युल्स आहेत. हिस्टोन मॉलिक्युलवरती चार्ज असेल पॉझिटिव्ह आणि आपला DNA हा रेड कलरचा जो DNA दिसतोय तो आहे निगेटिव्हली चार्जड. असा एक ऑक्टोमर तयार झालेला आहे. ऑक्टोमर म्हणजेच ह्याच्यामध्ये 8 मॉलिक्युल्स असतील. आणि नेक्स्ट डायग्रॅममध्ये दिसते बघा बीड्स ऑन स्ट्रिंग मॅग्निफाईड. आणि हे एक एक जो हा ऑक्टोमर आहे तोच पुन्हा एकदा बांधून ठेवलेला आहे. जसं एखाद्या तारेमध्ये मणी घातलेले दिसतात तसे आपल्याला इथं DNAचं स्ट्रक्चर दिसणार आहे. त्याला बीड्स ऑन स्ट्रिंग असं पण म्हटलं जातं. एक न्यूक्लिओझोम 2 न्यूक्लिओझोम ॲडजसंट न्यूक्लिओझोमला जोडणारा जो असतो तो लिंकर DNA. निगेटिव्हली चार्जड हेलिकल DNA इज wrapped around the positively charged histone
octamer forming a structure known as nucleosome. DNA ला निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा निगेटिव्हली चार्जड DNA 8 प्रकारचे हिस्टोन मॉलिक्यूलना रॅप केला जातो, गुंडाळला जातो. त्यांच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, DNAकडे निगेटिव्ह चार्ज आहे आणि असं म्हणून एक ऑक्टोमरचं हिस्टोनचा ऑक्टोमर म्हणजे 8 मॉलिक्युल्सचं स्ट्रक्चर तयार होतं. त्याला म्हणतात न्यूक्लिओझोम. द न्यूक्लिओझोम कोर इज मेड अप ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ each of 4 types of histone protein. प्रत्येकी 2-2 मॉलिक्युल्स आहेत, 4 प्रकारचे हिस्टोन प्रोटीन्स आहेत, त्यामुळे 8 मॉलिक्युल्सचा ऑक्टोमर तयार होतो. बघा ते प्रोटीन्स आहेत H2A, H2B, H3 अँड H4. आणखीन एक डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसते, हा जो हिरव्या रंगाचा आहे ऑक्टोमर ऑफ हिस्टोन, त्याच्यामध्ये H1 हिस्टोन सुद्धा म्हटलेला आहे त्याला, तो बघूया. H1 प्रोटीन बाइंड्स द DNA थ्रेड्स व्हेअर इट एंटर्स अँड लिव्स द न्यूक्लिओझोम. ज्या ठिकाणावरून DNA आत जाणार आहे त्याच ठिकाणावरून हा DNA अटॅच होईल, जेणेकरून ते जे रॅपिंग केलेलं आहे त्याच्यावरती गुंडाळलेलं आहे ते सगळं निघू नये. The one nucleosome approximately contains 200 base pair long DNA helix around it. About 146 base pairs along segment of DNA remains present in each nucleosome. एका ऑक्टोमरमध्ये जो जोडला गेलेला DNA आहे किंवा रॅप झालेला DNA आहे त्याच्यामध्ये 146 बेस पेअर्स असतात आणि नेक्स्ट याला जोडलेला जो असतो त्याच्यामध्ये 54 असतात. असे मिळून 200 बेस पेअरचा एक न्यूक्लिओझोम किंवा DNA हेलिक्स तयार होतो. These histones organize themselves to make a unit of 8 molecules known as histone octamer. So, histones are a set of positively charged basic proteins. बेसिक प्रोटीन्समध्ये हिस्टोन्स असतील आणि हिस्टोन्समध्ये पुन्हा 2 प्रकारचे अमायनो ॲसिड्स असतील, लायगेज लायसिन अँड अर्जिनिन अँड प्रोटामाइन सुद्धा असणार आहेत. हीच पुन्हा एकदा डायग्राम दाखवलेली आहे आपण. चेन्स ऑफ न्यूक्लिओझोम फॉर्मिंग 10 to 11 thick fibers. Chain of nucleosome forming 10 to 11 nanometer thick fibers. आणि अशा प्रकारे हे सगळं जोडून जोडून तयार होणारे एक सोलॅनॉइड फायबर किंवा सोलॅनॉइड फॉर्मिंग 30 nm थिक फायबर. न्यूक्लिओझोम्स आर रिपीटिंग युनिट्स ऑफ क्रोमॅटिन विच आर थ्रेड लाईक स्टेन्ड म्हणजेच कलर्ड बॉडीज प्रेझेंट इन न्यूक्लियस. These look like beads on string when observed under the electron microscope. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बघितल्यानंतर आपल्याला ते बीड्स ऑन स्ट्रिंग म्हणजे एखाद्या तारेमध्ये गुंडाळलेले मणी दिसतात असं आपल्याला स्ट्रक्चर भासणार आहे. DNA हेलिक्स ऑफ 200 BP म्हणजेच बेस पेअर्स रॅप अराउंड द हिस्टोन ऑक्टोमर बाय 1 कंप्लीट अँड अनदर 3/4 टर्न्स. एक पूर्ण टर्न होतो आणि दुसरा टर्न कंप्लीट न होता तो फक्त 3/4 होतो. 6 such nucleosomes get coiled and then form solenoid that looks like coiled telephone wire. आणि अशा प्रकारे हे 6 न्यूक्लिओझोम, जसं आत्ता बघितलं आपण एक न्यूक्लिओझोम असतो तसे 6 न्यूक्लिओझोम्स एकत्र येतात आणि टेलिफोनची जशी वायर असते तसं स्ट्रक्चर आपल्याला तयार दिसणार आहे. आपण डायग्राममध्ये आत्ता बघितलं सोलेनॉइड स्ट्रक्चर तयार होतं. द क्रोमॅटिन इज पॅक्ड टू फॉर्म सोलेनॉइड स्ट्रक्चर ऑफ 30 nm डायमीटर अँड फर्दर सुपर कॉइलिंग टेन्स टू फॉर्म लूप्ड स्ट्रक्चर कॉल्ड क्रोमॅटिन फायबर्स. आणि असं पुन्हा एकदा त्याचं कॉइलिंग सुपर कॉइलिंग होणार आहे आणि त्याला क्रोमॅटिन फायबर्स म्हणतो, विच फर्दर कॉइल्स अँड कंडेन्स्ड ॲट मेटाफेज स्टेज टू फॉर्म द क्रोमोझोम. आणि असं होऊन हे पुन्हा एकदा कंडेन्स होतं म्हणजे आकार त्याचा लहान होतो आणि मेटाफेज स्टेजमध्ये आपल्याला हे क्रोमोझोम्स दिसायला लागतात. द पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन ॲट हायर लेवल्स
needs additional set of proteins that are called non-histone chromosomal proteins or NHC. Non-histone chromosomal proteins, these are additional set of proteins that contribute for the packaging of chromatin at a higher level. नेक्स्ट पॉइंट आहे हेटेरोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन. यातलं पहिलं बघणार आहोत आपण हेटेरोक्रोमॅटिन. इन यूकॅरियोटिक सेल सम सेगमेंट्स ऑफ क्रोमोनेमा or chromosome during interphase and early prophase remain in the condensed state. यूकॅरियोटिक सेलमध्ये क्रोमोझोमचे काही सेगमेंट किंवा काही तुकडे इंटरफेजच्या दरम्यान किंवा प्रोफेजच्या दरम्यान आहे तसेच राहतात आणि कंडेन्स्ड स्टेटला जातात, म्हणजेच आकार त्यांचा छोटा होतो. दीज रिजन कन्स्टिट्यूट हेटेरोक्रोमॅटिन आणि ह्या रिजनमध्येच हेटेरोक्रोमॅटिन बघायला मिळणार आहे. हेटेरोक्रोमॅटिन ही टर्म हेड्स नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितलेली आहे. दीज रिजन्स आर लोकलाइज्ड नियर सेंट्रोमियर, टीलोमर अँड ऑल्सो इंटरकॅलेटेड. हा जो रिजन आहे तो सेंट्रोमियरच्या जवळ किंवा टीलोमियरच्या जवळ सुद्धा सापडणार आहे. इट इज जेनेटिकली मोस्टली इनॅक्टिव्ह. हे जास्त करून हेटेरोक्रोमॅटिन मटेरियल हे जास्त करून इनॅक्टिव्ह दिसतं. इट स्टेन्स स्ट्रॉंगली अँड अपियर्स डार्क. आकार छोटा असला, कंडेन्स असल्यामुळं आपल्याला जेव्हा आपण त्याला स्टेन करणार आहोत मायक्रोस्कोप खाली बघण्यासाठी ते त्यावेळेला आपल्याला जास्त डार्क कलरचं दिसणार आहे. हेटेरोक्रोमॅटिन इज 2 to 3 times more rich in DNA than the euchromatin. यूक्रोमॅटिनपेक्षा ह्याच्यातला जो DNA आहे त्यांची संख्या जास्त आहे, दाट आहे आणि त्यांच्यापेक्षा हे जास्त सुद्धा दिसणार आहेत. लास्ट आहे बघा यूक्रोमॅटिन. द रिजन ऑफ क्रोमोनेमा और क्रोमोझोम विच आर इन नॉन कंडेन्स्ड स्टेट कन्स्टिट्यूट यूक्रोमॅटिन. हा जो क्रोमोझोमचा रिजन आहे त्याच्यामध्ये कोणतेही दाटपणा किंवा घट्टपणा आपल्याला आकार छोटा झालेला वगैरे काही दिसत नाही, त्याला काय म्हणतात यूक्रोमॅटिन. EU ह्याचाच अर्थ ट्रू क्रोमॅटिन मटेरियल आपल्याला तिथं दिसणार आहे. त्याचा जो स्टेन केला आपण, त्याच्यामध्ये स्टेन जर केलं म्हणजे मायक्रोस्कोप खाली बघायसाठी जर आपण त्याचा विचार केला तर हा स्टेन कसा होतो बघा, लाईट म्हणजे थोडासा फिकट स्टेन होतो. यूक्रोमॅटिन इज जेनेटिकली व्हेरी मच ॲक्टिव्ह अँड फास्ट रिप्लिकेटिंग. त्याचं रिप्लिकेशन म्हणजे त्याची संख्या किंवा त्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकॉपी खूप वेगवेगळ्या फास्ट निघतात आणि हा रिजन खूप जास्त ॲक्टिव्ह आहे. यूक्रोमॅटिन इज ट्रान्स्क्रिप्शनली ॲक्टिव्ह. त्याचं ट्रान्स्क्रिप्शनसुद्धा खूप जास्त तीव्रतेनं होणार आहे. व्हाईल हेटेरोक्रोमॅटिन इज ट्रान्स्क्रिप्शनली ऑलमोस्ट इनॅक्टिव्ह. ओके, थँक्यू.